नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे। व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 27 मार्च 2026 मध्ये मूर्तिजापूर मध्ये पिवळी सोयाबीन 500 ची आवक, कमीत कमी दर 5330, जास्तीत दर 5405, सर्वसाधारण दर 5370 रुपये। तसे मलकापूर मध्ये पिवळी सोयाबीन 290 ची आवक, कमीत कमी दर 4700 रुपये, जास्तीत दर 5345, सर्वसाधारण दर 5345 रुपये। तसे देऊळगाव राजामध्ये पिवळी सोयाबीन 25 ची आवक, कमीत कमी दर 4411, जास्तीत दर 5280, सर्वसाधारण दर 5000 रुपये। तसे लोणार मध्ये पिवळी सोयाबीन 475 ची आवक, कमीत कमी दर 5000 रुपये, जास्तीत दर 5300, सर्वसाधारण दर 5150 रुपये। तसे आंबेजोगाई मध्ये पिवळी सोयाबीन 350 ची आवक, कमीत कमी दर 5100 रुपये, जास्तीत दर 5430, सर्वसाधारण दर 5400 रुपये। तसे औरंगाबाद शहाजानी मध्ये पिवळी सोयाबीन 358 ची आवक, कमीत कमी दर 5145, जास्तीत दर 5420, सर्वसाधारण दर 5400 रुपये। तसेच सेनगाव मध्ये पिवळी सोयाबीन 59 ची आवक, कमीत कमी दर 5100 रुपये, जास्तीत दर 5300, सर्वसाधारण दर 5200 रुपये। तसे नातुराव मध्ये पिवळी सोयाबीन 450 ची आवक, कमीत कमी दर 4501, जास्तीत दर मध्ये 5220, सर्वसाधारण दर 5220 रुपये। तसेच शेवगाव मध्ये पिवळी सोयाबीन 10 ची आवक, कमीत कमी दर 4900 रुपये, जास्तीत दर 5150, सर्वसाधारण दर 5035 रुपये। हे होते 27 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।